नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही आहे, काहीतरी चटपटीत आणि झटपट तयार होणारं बनवायचं आहे, तर तेव्हा तुम्ही हे रवा कॉर्न अप्पे बनवू शकता। खूप झटपट तयार होतात आणि खूप छान लागतात खायला। तसेच याला साहित्यही खूप कमी लागतं आणि जेव्हा आपण अप्प्यासाठी डाळ तांदूळ भिजू घालायचं विसरतो तेव्हा तर हा एक उत्तम पर्याय आहे। अगदी 20 मिनिटातच आपण हे अप्पे बनवू शकतो। आता तर पावसाळा चालू आहे, पाऊस आणि मक्का छान कॉम्बिनेशन आहे। जोरदार पावसात तुम्ही हे गरमागरम कॉर्न अप्पे बनवू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा। त्यामुळे काय होईल, माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सर्वात अगोदर आपल्याला रवा कॉर्न अप्प्यासाठीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 2 कप रवा घेते, बारीक रवा घेतलेला आहे मी। यात आता आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे। हे दही खूप आंबट आहे, त्यामुळे इथे मी 2 कप रव्यासाठी अर्धा कप दही घेतले। तुम्ही घेतलेलं दही जर आंबट नसेल तर तुम्ही 1 कप रव्यासाठी अर्धा कप दही घेऊ शकता। दह्यात व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर परत यात मी आता 1 कप पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। परत आपल्याला अजून पाणी घालावं लागणार आहे, तर परत 1 कप पाणी घेतलेलं आहे मी। त्यातलं आता थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते। बरोबर आपल्याला 2 कप पाणी लागेल यासाठी। याची कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे यात मी अजून परत थोडंसं पाणी घेते आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते। तर हे बॅटर बनवण्यासाठी मला बरोबर 2 कप पाणी लागलेलं आहे। तुम्ही जर दही कमी जास्त केलं तर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। आता बॅटर आपलं रेडी आहे। हे आता आपण 10 मिनिट रेस्टसाठी ठेवूयात, कारण आपण यात रवा घातला आहे तर रवा छान फुलला पाहिजे। 10 मिनिट बॅटर रेस्टसाठी ठेवल्याच्या नंतर अशा प्रकारे बॅटर तयार होतं। ॲक्च्युली मी याला अगोदर थोडंसं हलवून घेतलं होतं, फेटून घेतलं होतं। आता यात आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार। मिरची आणि लसूण कट करून घालायचं आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घातलेल्या आहे। तसेच आता कॉर्न घालायचं आहे। कॉर्न अप्पे म्हटल्यावर कॉर्न तर घातलेच पाहिजे। आवडीनुसार यात कॉर्न घालायचे आहे। हे कॉर्न उकडून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर मूठभर अशी कोथिंबीर घालायची आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे आणि एक कांदा कट करून घालायचा आहे। तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात भाज्या घालू शकता, बीट घालू शकता, गाजर घालू शकता, इतर भाज्याही घालू शकता। आता या सर्व जिन्नस आपल्याला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। अप्पे बनवण्यासाठीचं बॅटर आता आपलं एकदम पूर्णपणे रेडी आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल। लगेच आता आपण याचे अप्पे बनवून घेऊयात। तर अप्पे बनवण्यासाठी मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। याला असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून अप्पे याला चिटकणार नाहीत। मोडलं असं तेल लावून झालं की आता आपल्याला चमच्याच्या मदतीने थोडं थोडं बॅटर घेऊन यात टाकायचं आहे। आता सध्या मक्काचा सीझन चालू आहे आणि खूप छान गोड मक्का मिळते। तसेच मक्क्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स, फायबर, मिनरल असतात, त्यामुळे तुम्ही अशी मक्का आणून त्याच्याशी विविध पदार्थ बनवू शकता, असे अप्पे बनवू शकता, खूप छान लागतात। आता बॅटर टाकून झालं की आपल्याला यावरती थोडं थोडं तेल टाकायचं आहे, जेणेकरून अप्पे छान खमंग खरपूस भाजले जातील। आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला एखादा मिनिटभर शिजवून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही याची कंडिशन पाहू शकाल। हे खालच्या साईडने छान भाजलेले आहे, तर आपण याचे साईड चेंज करून घेऊयात। खूप छान सुरेख कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकाल। सर्व अप्प्यांची मी आता अशी साईड चेंज करून घेते आणि आता परत ह्या साईडने देखील आपल्याला हे 1 ते 2 मिनिट छान भाजून घ्यायचे आहे, झाकण न ठेवता। अप्पे आपले व्यवस्थित भाजलेले आहे, तुम्ही पाहू शकाल। हे मी आता काढून घेते। परत दुसरी बॅच आता ॲड करण्यापूर्वी आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने यात बॅटर भरून घ्यायचं आहे। परत पहिल्यासारखंच बॅटर टाकताना आपल्याला साईडने बॅटर टाकत चालायचं आहे। जर आपण मधल्या मोडमध्ये बॅटर टाकलं तर ते लवकर जळतं, कारण त्यालाच हीट लागते। त्यामुळे साईडने अगोदर बॅटर टाकायचं आहे आणि त्यानंतर मध्ये बॅटर टाकून झाल्याच्या नंतर असं थोडं थोडं तेल सोडायचं आहे, अप्पे छान खमंग खरपूस भाजण्यासाठी। पण तुम्हाला जर जास्त तेल चालत नसेल तर नाही लावलं तरी चालतं, कारण आपण सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे।
आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आप्पे पात्र मोठे असल्यामुळे गॅसची फ्लेम मध्ये जास्त लागते आणि साईडने आप्पे कच्चे राहतात, मध्ये जळतात. त्यामुळे आप्पे पात्र असं सरकवत आप्पे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. आणि 1 मिनिट भाजून घेतल्याच्या नंतर आता झाकण काढून याची साईड चेंज करून घ्यायची आहे. किती सुरेख कलर आलेला आहे याला पण तुम्ही पाहू शकाल. तसेच आप्पे आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती भाजायचे नाही, नाहीतर हे लवकर जळतात. आणि मधल्या साईडचे आप्पे तर लवकर जळतात आणि आजूबाजूचे कच्चे राहतात. त्यामुळे लो फ्लेमवरती आप्पे पात्र सरकवत आपल्याला आप्पे छान भाजून घ्यायचे आहे. आता आप्पेची साईड चेंज केलेली आहे आपण. ह्या साईडने देखील आप्पे 1-2 मिनिट छान भाजून घेऊयात. 1-2 मिनिटानंतर आता आपले आप्पे रेडी आहे. किती सुरेख कलर आलेला आहे आणि खूप छान खमंग खरपूस भाजलेले आहे. सर्व आप्पे मी काढून घेते आता. आप्पे आता आपले रेडी आहे. किती सुरेख भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकाल. कलरही खूप छान सुरेख आलेला आहे. हे तुम्ही आता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, खूप आवडतील तुम्हाला. चवीला एकदम जबरदस्त झालेले आहे. तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.